इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक गेल्या 15 जानेवारी जी मतदान झालं, 16 जानेवारीला मतमोजणी झाली. जर बघितलं तर भाजपच्या 43 सीटा, राष्ट्रवादी अजित पवार गट 1, तर शिवसेना शिंदे गटाच्या 3 नगरसेवक असे 47 नगरसेवक निवडून त्यांचे आले. तर शिवसेना आघाडीचे 17 नगरसेवक निवडून असे 65 नगरसेवकांची महापालिकेची मध्ये नगरसेवकांची निवड झाली आहे. त्याचबरोबर बघितलं तर महायुतीचा पहिला महापौर भाजपचा असणार आहे. 1 वर्षाचा कालावधी आणि उपमहापौर 1 वर्षापदाचा असा टोटल 5 वर्ष सर्वच महापौराची गळ्यात माळ सर्वच नगरसेवकांच्या गळ्यामध्ये पडणार आहे. जर बघितलं तर येणाऱ्या 9 फेब्रुवारीला महापौर उपमहापौराची निवड होणार. यामध्ये जर बघितलं तर इचलकरंजी महानगरपालिका ओबीसी प्रवर्ग पडल्यामुळं आता सध्या जर बघितलं तर उदय धातोंडे, तानाजी पवार, प्रदीप धोत्रे असे बल्लड नेत्यांची नावं जवळजवळ निश्चित झाल्याचे आपण जर पाहायला मिळते. त्याचबरोबर इचलकरंजी महानगरवर पहिला महापौर पहिली महिला बसणार का पहिला पुरुष बसणार. जर बघितलं तर महिलांची नावं निश्चित करण्यात आलेली आहेत, पण ते अजून गुलदेशात ठेवण्यात आले. जर बघितलं तर महिलांमध्ये रुपाली बुगड किंवा ध्रुवती दळवाई ओबीसीमधून यांची सुद्धा नावं सध्या चर्चेत आहेत. बघूया आता येणाऱ्या 2 दिवसामध्ये महायुतीमध्ये किंवा भाजपच्या आजी माजी आमदारांमध्ये कोणाचं नाव निश्चित केलं जातं आणि येणाऱ्या इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये कोणाचा महापौर वर्णी लागणार, पहिला पुरुष बसणार का पहिली स्त्री बसणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कॅमेरामॅन निखिल विसेस, मी सैनाथ जाधव, टीव्ही 9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.